माननीय श्री निलेशजी गद्रे साहेब यांनाही विनंती। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय डॉक्टर रामेश्वरजी नाईक साहेब या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा व्यासपीठावर होत आहे। एकदा जोरदार टाळ्या। शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांचं उल्लेखनीय अशी कामगिरी आहे अशा आदरणीय माननीय डॉक्टर श्रीमती मधुश्री सावजी मॅडम यांचा व्यासपीठावर गौरव पुरस्कार सत्कार सोहळा संपन्न होत आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्त आणि तसेच कैलासवासी दत्तराव रोंदळे व कैलासवासी गंगाबाई दत्तराव रोंदळे यांच्या आहेत। आमच्या दिदी परभणीचं घरपण आहे। आमच्या दिदी परभणीच्या स्वप्नांची उभारणी आहेत। आमच्या दिदी परभणीच्या स्वप्नांची उभारणी आहेत। आदरणीय दिदींसाठी एकदा जोरदार टाळ्या। जोरदार टाळ्या। त्यांच्यातर्फेच हा मान्यवरांचा खऱ्या अर्थाने सगळ्या फॅमिली तर्फे हा एक छोटासा सत्कार। जोरदार टाळ्या। पुस्तक याचं विमोचन व्यासपीठावर होत आहे। माणूसपणाची वाट असे अनेक पुस्तक त्यांचे प्रकाशित झालेले आहेत। विविध दैनिकातून व वाङ्मयातून नियतकालिकातून त्यांचे लेख प्रसारित झाले आहेत। तसंच त्यांचे परवड हा कथासंग्रह 2021 मागच्या 4 वर्षांपासून व्याख्यानमाला व गौरव पुरस्कार समारंभ आयोजित केला जातो आणि आजचा हा गौरव पुरस्कार समारंभ ज्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने त्याचबरोबर कैलासवासी दत्तरावजी रोंदळे व कैलासवासी गंगाबाई दत्तरावजी रोंदळे यांच्या स्मृतीनिमित्त दिला जातो आणि दरवर्षी राज्यामध्ये उत्कृष्ट काम करत असलेल्या महिलांना सन्मानित केलं जातं आणि ज्या राजमातेची आपण 300वी जयंती वर्ष मोठ्या उत्साहामध्ये साजरं केलं, ज्या राजमातेने आपल्या देशाला एक राज्यकर्ती कशी असावी याचं उत्तम असं उदाहरण उभं करून दिलं आणि फक्त राज्यकर्तीच नाही तर प्रत्येक विषयामध्ये किती निपुण उच्च विचार दूरदृष्टी विचार प्रत्येक निर्णय घेण्याची क्षमता हे त्यांच्या आचरणातून आपल्याला बघायला मिळालं आणि माझ्यासारख्या महिला ज्या या देशामध्ये फक्त राजकीय क्षेत्रामध्येच नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करू इच्छितात, त्या पिढ्यानपिढ्या प्रत्येक ह्या देशाच्या स्वतःचं अस्तित्व निर्माण गौरव त्यातून परभणी जिल्ह्यातील अनेक महिलांना प्रेरणा मिळते। चांगल्या आपलं संसार आपलं प्रोफेशन समाजासाठी किती चांगलं योगदान देतात हे बघून आमच्यासाठी काहीतरी समाजासाठी गोंधळ परिवारांचं करते आणि ह्या कार्यक्रमाची उंची दरवर्षी वाढताना त्याचबरोबर 2 वेगवेगळ्या जिल्ह्यातील महिला कर्तृत्ववान महिला या ठिकाणी कार्यक्रम ऐकण्यासाठी आपल्या बघण्यासाठी आलेले आहेत। हेच यश आहे। मला खात्री की दरवर्षी वेगळ्या विषयावर
16 तारखेला त्याच्याबद्दल आपल्याला भरपूर काही ऐकायला मिळेल. दिले एकच शेवटचा प्रश्न आईले देवळकरांच्या स्मारकात की स्मारक व्हावं आणि ती प्रेरणा जी की भेटावी असं परभणीकरांचं दिले असं मागच्याच जिल्हा नियोजनमधून 25 लक्ष रुपये त्या सुशोभनासाठी दिलेले आहेत आणि आमच्या जिल्हा अध्यक्ष सर्वच मंडळी लवकरात लवकर काम पूर्णत्वाकडे नेतील.